बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत। या सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना महिन्याभरानंतर पुण्यातून अटक करण्यात आली। हत्येनंतर या आरोपींनी बीड, गुजरात आणि शेवटी पुणे असा प्रवास केल्याची माहिती समोर आली होती। मात्र आता चौकशीतून या हत्या प्रकरणाचं ठाणे कनेक्शनही समोर आले। त्यामुळे या ठाणे कनेक्शनचा देखील सखोल तपास केला जातोय। पण या हत्या प्रकरणातील हे ठाणे कनेक्शन नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले आणि सह आरोपी सगळ्यात आधी गुजरातला न जाता भिवंडीमध्ये आश्रयाला आले होते। त्यांनी बीड येथील मूळ रहिवासी जे सध्या भिवंडीत राहतात त्या विक्रम डोईफोडे यांचा पत्ता विचारला। भिवंडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील यांच्याकडून समाज कल्याण न्यास या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सेवा कार्य केले जातं। त्यांचे बीड जिल्ह्यात सामाजिक काम असल्यानं या ओळखीवरती हे तीनही आरोपी भिवंडीत त्यांच्या कार्यालयात गेले। पण ते नसल्यानं त्यांचे भाऊ जयवंत पाटील यांना ते भेटले। तिथं त्यांनी मूळ बीडचे असणारे विक्रम डोईफोडे यांचा पत्ता जयवंत यांना विचारला। जयवंत पाटलांनी आरोपींना विक्रम डोईफोडे यांच्या वळपाडा येथील दीपाली बियर शॉप आणि हॉटेलचा पत्ता दिला। पण विक्रम डोईफोडे हे कुटुंबियांसह वैष्णव देवी दर्शनासाठी गेले होते, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क काही होऊ शकला नाही। त्यानंतर संध्याकाळी विक्रम डोईफोडे यांना जयवंत पाटील यांना फोन करून तुझ्या गावाकडचे पाहुणे तुला भेटायला आलेत असं सांगून तुझा पत्ता विचारल्यानं मी तुझा बियर शॉपचा पत्ता दिला तर त्यांनी सांगितलं। त्यानंतर अर्ध्या तासात विक्रम डोईफोडे यांच्या बियर शॉपवरून कामगार रमेश बारजगे यांना फोन करीत दुकानावर गावाकडील 3 जण आले असून ते एक दिवस आसरा मागत असल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांना दिली। पण त्याआधीच जयवंत पाटील यांनी कार्यालयात आलेला एकाचा फोटो विक्रम यांना पाठवला आणि त्यांनी गावाकडे मोठी हत्या केल्याचं त्यांना सांगितलं। त्यानंतर घाबरलेल्या विक्रम डोईफोडे यांनी कामगाराला त्यांना थारा देऊ नको असं सांगितलं। लगेच सुदर्शन घुले आणि आरोपींना कामगारांनी नकार देताच ते तिथून निघाले, ते परत आलेच नाही आणि यानंतरच हे आरोपी गुजरातला गेल्याचं समजते। या प्रकरणी बीड येथील CID आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तपासणी करून गेले असल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांनी दिली। दरम्यान या हत्या प्रकरणी कृष्ण आंधळे हा आरोपी मात्र अद्याप फरार आहे। लवकर त्याला शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास देखील पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय। त्यामुळे आता यांच्या चौकशीमध्ये आणखीन काय काय समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।